मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची धुमश्चक्री संपली. मुंबईचे महापौर कोण होणार हा प्रश्न विचारला जात होता आणि या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. आता फक्त औपचारिकता उरलेली आहे की भाजपाच्या रितू तावडे या मुंबईच्या पुढच्या महापौर असतील. तर आपलं स्वागत आणि अभिनंदन. आपलं अभिनंदन करायचं हवं आता. नमस्कार, खूप खूप धन्यवाद तुमच्या अभिनंदनासाठी. धन्यवाद. एकूण मुंबईचं वर्णन कायम केलं जातं आशिया खंडातली सर्वात श्रीमंत पालिका. ह्या इतक्या महत्त्वाच्या संघटनेचं आस्थापनेचं नेतृत्व करणं किती आव्हानात्मक वाटते तुम्हाला? खूप आनंदसुद्धा आहे. मुंबई महानगरपालिकासारख्या एवढ्या मोठ्या पालिकेमध्ये आज महापौरपद, त्याविषयी माझं नामांकन झालं, फॉर्म भरला गेला. खूप आनंद आहे, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव आहे. मुंबईकरांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं हेच माझं ध्येय असणार. म्हणूनच मी वारंवार सांगते की मुंबईचे महापौर नाही तर मुंबईचे सेवक म्हणून काम करणार. राज्य आणि केंद्राचं जे राजकारण असतं त्या तुलनेत कुठेतरी मुंबईची विकास कामाचं राजकारण आहे किंवा विकास कामांची जी गती आहे ती मंदावलेली राहते, असा एक सर्वसामान्यांचा समज आहे किंवा आरोप आहे. तुम्ही या समजाला छेद देण्याकरता काय कराल? नाही, म्हणूनच तर हे ट्रिपल इंजिन सरकार झालं आहे. केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेत सुद्धा महायुतीचं सरकार आलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि गतिमान असं विकासाला अनुरूप अशा पद्धतीने मुंबईचं काम होणार. राजकीय प्रश्न निर्विवादपणे विचारले जातील. तुमचे टीकाकार कदाचित तुमच्याबद्दल असं म्हणत असतात की 2012 साली तुम्ही काँग्रेसमधून इथे आलात, तर हा एक प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जातो की भाजपात जुन्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची, निष्ठावंतांची फळी असताना तुम्हाला हे पद मिळालं, तुमच्यासाठी अपेक्षित होतं हे? नाही, असं काही नाही. हा फार मोठा गैरसमज आहे त्यांचा आणि त्यांच्याकडे आता विकास बोलायला काही मुद्दे राहिलेले नाही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या मुद्द्यांवरती किंवा भावनिक मुद्द्यांवरती ते राजकारण करू पाहतात आहे. मला स्वतःला जवळपास 15 वर्ष झालेली आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. मी एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी कार्यकर्ती, तळागाळात महिलांसाठी, मुलांसाठी काम करणारी एक कार्यकर्ती. काँग्रेसमधनं मी इथे आली किंवा हा सगळा विषय नाही आहे. मुंबईकर काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभी असतात. माझं काम बघून, माझंच नाही, आम्ही सगळेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतो. परंतु ठीक आहे, ही प्रक्रिया आहे. सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलेले आणि त्या ठिकाणी एखाद्या कुठल्या नगरसेविकाला द्यायचं आहे तर सगळ्याच सक्षम आहेत, सगळ्याच रणरागिणी आहेत, सगळ्याच जणी आपापला वॉर्ड जिंकून ह्या ठिकाणी आलेले आहेत. पण ठीक आहे, सर्वसाधारण महिला आरक्षण पडलं आणि त्यामध्ये एका कोणाला द्यायचं असतं, त्यामध्ये माझं नाव या ठिकाणी निश्चित झालं. त्याबद्दल मी पार्टीचे शतशः आभार मानते. आणि या ठिकाणी असं काहीही नाही आहे की मूळ कार्यकर्त्यांवरती काही अन्याय केला जातो, अशातला काही विषय या ठिकाणी नाही आहे. मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून तुमची विकास कामांच्या दृष्टीनं प्राधान्य काय असणार आहेत? मुंबई ही गतिशील आहे. मुंबईकर प्रत्येक घरातला व्यक्ती हा प्रत्येक कुठे ना कुठे कामामध्ये बिझी आहे. सकाळ कधी होते, संध्याकाळ कधी होते, रात्र कधी होते, कोणाला कळत नाही. मुंबईकर हा नेहमी धावत असतो घड्याळाच्या काट्यावरती. या मुंबईमध्ये सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबई या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. मुंबईमधलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, पाणी असतील, लाईट्स असतील, खड्डेमुक्त रस्ते असतील, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची कामं असतील किंवा रोजगार असेल, महिलांची सुरक्षितता असेल, पर्यावरणाच्या काही गोष्टी असतील, उद्यानं असतील, मैदानं असतील, फुटपाथ असतील, या सगळ्यांवरती मी यावेळी काम करणार. 2.5-3 वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. हे आव्हान जास्त मोठं वाटत नाही का? 2.5-3 वर्षाचा नाही, 4.5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचं आहे. कोविडच्या नंतर जवळपास 4.5 वर्षांनी हे इलेक्शन लागलेलं आहे. मुंबईकरांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांना हक्काचा माणूस, नगरसेवक ह्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डला मिळालेला आहे. मला असं वाटतं की आम्ही सगळे 227 नगरसेवक ह्या ठिकाणी अतिशय मेहनत करून आलेले आहे. त्या वॉर्डमध्ये त्या नगरसेवकांनी त्या नागरिकांना तिथे कमिटमेंट दिलेली आहे. तर प्रत्येक नगरसेवकांनी या सभागृहामध्ये, बॉर्डमध्ये काम करत असताना मुंबईच्या हिताचं काम करायचं आहे. 4.5 वर्षानंतर प्रत्येक नगरसेवक ह्या ठिकाणी जिंकून सभागृहात आलेले आहे. मी असं म्हणेल, कुठलेही पक्षभेद न करता आपण मुंबईकरांसाठी, त्यांच्या सुविधांसाठी काम करूया. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, नगरसेवकांना एकत्र घेऊन काम करायचं आहे. माझी तर तीच इच्छा आहे. मी महापौर असताना मला सभागृह हा अतिशय चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे. सभागृहाची एक गरिमा आहे, गौरवशील हा सभागृह आहे. या ठिकाणी मुंबईकरांच्या अपेक्षा लागलेल्या, डोळे लागलेले आहेत.
सगळे मुंबईकर तुम्हाला बघतात आहे सभागृहामध्ये, तुम्ही काय विषय मांडताय. मला असं वाटतं मुंबईच्या हितासाठी आणि मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी सगळ्यांनी प्रश्न घेतले पाहिजे. आता पुढचा शेवटचा प्रश्न, जेव्हा तुम्ही तुमच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला स्वतःची ओळख काय म्हणून रूढ झालेली पाहायला आवडेल? एक कुशल महापौर म्हणून की एक उत्तम राजकारणी म्हणून? मुंबईची सेवक. महापौर पद आहे, त्या महापौर पदाची गरिमा आहे, फार उच्च पद आहे. पण मला असं वाटतं सभागृहामध्ये फक्त मी तुम्हाला दिसणार, काही महत्त्वाची कामं त्यानंतर ही महापौर तुम्हाला रस्त्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये उभी असलेली दिसणार. ही ओळख मला माझी तयार करायची. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या होत्या रितू तावडे. यांना मुंबई महापालिकेसमोरची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांची निर्विवादपणे जाणीव आहे आणि या आव्हानांना पार करण्याची शक्ती आपल्यात आहे, हा आत्मविश्वाससुद्धा त्यांच्यात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की मी सर्वांना घेऊन काम करायचं आहे आणि या पदाची गरिमा मला कायम राखायची आहे. खरं तर मुंबईसारख्या आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रतिष्ठित अशा महानगरपालिकेची गरिमा राखण्याचं सर्वात मोठं आव्हान त्या कशा पेलतात हे पाहणं सर्व दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अनिल निर्मळसह सचिन परब, ETV भारत.